सुंदर असं भजन चालू आहे तुकोबारायांचं। अगदी आजूबाजूतल्या शेतातली पाखरं आली महाराज, ज्वारीचे कंस डोलू लागली। हेची दान दे गा देवा तुझा विसर नवावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी। जन्माद्यस्य यतोऽन्वयादतरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदानादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिं मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। वर्णनामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं, गवावृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्ग करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। मुनिंद वृंद वंदिते त्रिलोक शोकहारिणी, प्रसन्न वक्र पंकजे निकुंज भूविलासिनी, ब्रजेंद्र भानुनंदिनी ब्रजेंद्र सोनु संगते, कदा करिष्यसि हमां कृपा कटाक्ष भाजनां। श्री राधिके नमोस्तुते, श्री राधिके नमोस्तुते, श्री राधिके नमोस्तुते, श्री राधिके नमोस्तुते।
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। शेवटचे नमन आपले आराध्य दैवत ज्यांच्या कारणाने आज तुम्ही आणि आपण या सभामंडपात विराजमान असून आपल्या मंदिराचे कळस टिकलेले आहेत। आइए महाराज सकड़ा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकड़ा नामा म्हणे विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान राधा रमण लाल की जय राधा वल्लभ लाल की जय श्याम सुंदर यमुना महारानी की जय बाके बिहारी लाल की जय वृंदावन धाम की जय श्री राधे श्री राधे। हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सतत वैकुंठ गमन करणारे पंचम वेद निर्माते या वारकरी संप्रदायाचा कळस विश्ववंदीय जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा उत्कृष्ट असा अगदी सोपा सरळ भगवंत परमात्म्याकडून सार्थ मागणी मागणारा 4 चरणांचा सुंदर असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाद्वारे तुकोबाराय तुम्ही आणि आपल्यासारख्या लोकांना शिकवतात की आपण भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहून कुठल्या प्रकारची आणि कशी मागणी करावी. सार्थ मागणी केलेली आहे तुकोबारायांनी देवाकडून. तुकोबाराय देवासमोर उभे राहून मागणी मागत आहेत. पण आपण म्हणतो तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिणे धीगत्याचे. अहो जे भक्तीमध्ये व्यापार करत असतील भक्ती केल्याच्या बदल्यात काहीतरी मागत असतील तर कुठल्या प्रकाराचं धिक्कार आहे त्या संतांवर असे म्हटले जाते. तर तुकोबाराय तुम्ही आणि आपल्या लौकिक दृष्टीने देवाकडे मागणं मागत आहेत. पण तुकोबाराय माझे तुकोबारे समर्थ होते. ते समर्थ कसे होते तर या अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी आपण अल्पसा तुकोबारायांचा जीवनाचं थोडं चरित्र पाहूया. काही का असे ना या शब्दांनी या मुखामध्ये एवढी ताकद नाही की विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन मी करेल. पण तरी काही ती थोड्या प्रयत्नांनी त्यांचं वर्णन करण्याचा आपण प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय म्हणजे कोण महाराज. अहो साक्षात सरस्वती मातेला वाटावं की मी तुकोबारायांचा वाणीचा संग करू. तुकोबारायाच्या वाणीचा संग करू आणि त्यांच्या शब्दांद्वारे अभंगाद्वारे बाहेर पडू. साक्षात सरस्वतीला वाटायचं. आणि माझ्या तुकोबारायांची उंची एवढी आहे महाराज. अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम नाम घेता का पेयम. तुकोबाराय म्हणजे साधारण समजू नका महाराज. तुकोबाराय म्हणजे महान हस्ती. या जगातील अपवाद आहेत माझे तुकोबाराय. अद्वितीय घटना महाराज. कलियुगामध्ये सतत वैकुंठाला गमन. तुम्हाला आपल्याला करता येणार आहे का वैकुंठामध्ये गमन. अजिबात नाही. असे तुकोबाराय. तुकोबारायांच्या जीवनाकडे जाऊ. तुकोबा म्हणाल आपण मी सांगते तुकोबाराय समर्थ आहेत. तुम्ही म्हणाल समर्थ कसं काय. ज्यांची अवस्था अशी आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती. असे तुकोबाराय समर्थ कसे. हो तुकोबाराय समर्थ होते. तुकोबारायांचा प्रपंच दुबळा होता फक्त लौकिक दृष्टीने महाराज. बाकी तुकोबारायांचा संसार असा होता त्या काळामध्ये की आज अंबानीचा संसार सुद्धा त्यांच्या संसारासमोर फिका आहे. त्यांच्या संसारासमोर तुकोबारायांचा संसार सोन्याहून पिवळा होता पण लौकिक दृष्टीने तो दुबळा आहे. असा तुकोबारायांचा संसार होता. महाराज दुष्काळाचे दिवस होते. अगदी दुष्काळाचे दिवस होते. गावातले गुरे ढोरे मरत होती. पोरं बाळं मरत होती. तुकोबारायांचे लेकरं उपवाशी आहेत महाराज. तुकोबारायांचे लेकरं उपवाशी आहेत. आणि उपवाशी आहेत तर मग आऊसाहेब जिजामाता तुकोबारायांच्या धर्मपत्नी तुकोबाराय प्रेमाने त्यांना आऊ म्हणायचे. तर पोराबाळांना उपवाशी पाहून ती आई तुकोबारायाला सांगायची अहो तुम्ही बघा ना अहो लेकरांची अवस्था कशी झालेली आहे महाराज. काहीतरी यांचा खाण्यापिण्याचा तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा. अहो मरतील लेकरं. असं माझं तर काही नाही. तुकोबाराय असं सांगत की येतो तपास करून येतो काहीतरी काम शोधतो आणि खायला मी आणतो. असं करून तुकोबारायांनी भंडाऱ्यावर निघून जावं आणि भजन करत राहावं. रात्री ते लेकरू अर्ध्या रात्री आईला सांगतं आई अगं भूक लागली ना ग मला दे ना काहीतरी जेवायला. विचार करा महाराज. आज तुमचं लेकरू जर अर्ध्या रात्री 3-4 दिवसापासून भुकेला आहे आणि काहीतरी मागत असेल खायला आणि घरामध्ये काहीच नाहीये तुमचा नवरा परमार्थ करत आहे. सांगा मला तुम्ही काय करणार. नवऱ्याची अवस्था. पण आऊसाहेब सौभाग्यवती नारी होत्या. रात्री पोरं उठले. आऊसाहेबांनी काय करावं. पाण्यामध्ये मिठाचा खडा बुडवून त्या लेकराच्या ओठावर फिरवून
लेकरू ते ओठ चाटून चाटून झोपून जायचं महाराज. इतकी अवस्था कठीण तुकोबारायांची. पण आऊसाहेबांना चिंता पडली की सकाळी लेकरं उठून परत जेवण मागतील, यांना काय उत्तर देऊ. त्यानंतर तुकोबारायांना परत आऊसाहेब विनंती करू लागल्या, महाराज अहो मी तुमच्याकडे कधी दागिने मागितले नाही, अहो तुमच्याकडे मी कधी सुंदर साड्या मागितल्या नाही, कधीही माहेराला जाऊन आपल्या संसाराची निंदा केली नाही महाराज, निंदा केली नाही. तुमच्या विरोधात गावकरी लोक येतात, पण खरं सौभाग्यवती नारीचं लक्षणच असं असतं महाराज. अगदी वाघिणीच्या काळजाने माझ्या जिजाबाईंनी पुढे जावं आणि लोकांना सांगावं की माझी धनेच्या विरोधात तुम्ही जाऊ नका हो, तो जगाचा मालक त्यांच्या पाठीशी आहे असं सांगून जिजाबाई त्या लोकांना पडवायच्या. शेवटी तुकोबारायांनी सांगितलं, आऊ आता मी नक्कीच जातो ग, काहीतरी आणतो खाण्याचं. तुकोबाराय निघालेले आहेत. देहूच्या गल्लींमध्ये त्या ठिकाणी एक सावकार भेटले. सावकारांनी दोघं पती पत्नींचा संवाद ऐकलेला होता महाराज. दोघं पती पत्नींचा संवाद ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुकोबाराय तुम्हाला काम पाहिजे ना, काळजी करू नका हो, मी 1 महिन्यासाठी तीर्थयात्रेला जात आहे, तर तुम्ही ना माझ्या शेतामध्ये ज्वारीचं मी धान्य पेरलेलं आहे, तुम्ही या ज्वारीच्या धान्याचे रक्षण करा महाराज. तुकोबाराय म्हटले, महाराज अगदी साधे सरळ होते. सावकार महाराजांना म्हणे बघा पक्ष्यांवर लक्ष ठेवा. आता पक्ष्यांवर शेतामध्ये लक्ष ठेवणं म्हणजे काय, पक्षी आले म्हणजे त्यांना जपी घ्यात, पक्षी आले म्हणजे त्यांना उडवायचं. पण तुकोबाराय एवढे सरळ स्वभावाचे महाराज, म्हणून तर देव पाठीशी होता. आपण चतुर आहेत म्हणून देव आपल्याला दिसत नाही. देवाला कोण आवडतात, निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. तुकोबाराय साधे सरळ होते म्हणून देव डोक्यावर धरून नाचायचे तुकोबारायांना. अहो तुकोबाराय सावकार होते आणि जगाचा मालक कर्जदार होता. त्यानंतर तुकोबाराय म्हणे, काळजी करू नका, अगदी जावा तुम्ही तीर्थयात्रेला, पक्ष्यांची अगदी चांगल्या रीतीने सुविधा चांगलं लक्ष ठेवेल. सावकार निघाला तीर्थयात्रेला. तुकोबाराय बसले शेतात. महाराज हातामध्ये गोफण नाहीये, काठी नाहीये पक्ष्यांना उडवायला, बुजगावण पण लावलेला नाहीये. माझ्या तुकोबारायाच्या हातामध्ये सुंदर असा विणा आहे. आणि भजन चालू झालं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीव भावे, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. सुंदर असं भजन चालू आहे तुकोबारायांचं. अगदी आजूबाजूतल्या शेतातली पाखरं आली महाराज, ज्वारीचे कंस डोलू लागली. पाखरं पूर्ण देहूमध्ये एकाही शेतामध्ये पाखरं दिसायला लागले. सगळे पाखरं सावकाराच्या शेतात. बघा ना महाराज, वातावरण किती सुंदर. चेहऱ्यासमोर दृश्य आणा तुम्ही. काही पाखरं तुकोबारायांच्या मांडीवर बसलेले आहेत, काही पाखरं तुकोबारायांच्या खांद्यावर बसलेले आहेत, तर काही पाखरं माझ्या तुकोबारायांच्या विण्यावर बसलेले आहेत आणि ताव रोडत आहेत. भजन चालू आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. शेवटचा दिवस आहे. विठ्ठला 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 विठ्ठला
सुंदर असं भजन चालू आहे महाराज. फक्त तुम्ही काय करायचं माहिती का, जेव्हा विठ्ठल विठ्ठल चालू झालं ना, शेवटचा दिवस आहे मायबाप, या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी देवतांना अधिकार नाहीये. वरती पाहून जडतात ते आणि भगवान नारायणांना प्रार्थना करतात, देवा या मानवी देहामध्ये खाली पाठव ना एकदा. देव म्हणतात नाही, देवता भोगी असतात, इंद्र सुद्धा भोगी आहे. आपण नशिबान आहोत, 84 योनी फिरल्यानंतर हा देह आपल्याला भेटतो महाराज. एकदा डोळे बंद करून हात वरती करून विठ्ठला विठ्ठला म्हणा, अंगाला काटे येतील. म्हणा सगळ्यांनी, शेवटचा दिवस हात वरती करा. विठ्ठला 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 कसं वाटलं? कसं वाटलं? हां हां, भजन चालू आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांना समाजाची गरज नव्हती महाराज. समाज आहेच हो तसा. समाज कसा आहे, जो देवाचा भक्त आहे ना महाराज, त्याला जास्त ठोकरी लागतात नाही का. तुकोबारायांना समाजाची आवश्यकता पडली नाही, म्हणून तर म्हणतात ठाईच बैसुनी करा एक चित्त, न लगती सायास जावे म्हणंतरा, सुखी येतो घरा. घरातच बसून एकांत भजन करा महाराज. देव स्वप्नात आल्याशिवाय राहणार नाही, अनुभव सांगतात वृंदावनामध्ये राहून. असं तुकोबारायांचं भजन चालू आहे. तुकोबारायांनी पाखरांना पाहून सहज डोळ्यातून पाणी आलं महाराज. कान देऊन ऐका बरं का, शेवटचा दिवस आहे. तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. पाखरांना म्हणू लागले, पाखरांनो काय हो तुम्ही मला मदत केली, अगदी माझ्या रक्तातल्या नातीतले लोक सुद्धा बसून मला एवढा सहयोग केला नाही महाराज भजन करायला. धिक्कार आहे हो मानवी शरीरावर, तुम्ही पाखरं राहून भजन केलं. आणि विचार करा ना महाराज, पाखरं असून पाखरांनी भजन केलं, आणि आपण अगदी मरणाच्या वाटेला जातो तरी तोंडातून राम निघत नाही. म्हणून संत म्हणतात, जन्म जन्म मुनी यत्न कराही, अंत नाम कही आवत नाही. हा कलियुग आहे महाराज, काही पर्याय नाहीये, काही पण करा. कलियुग केवळ नाम आधार, सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, देले नारायण देल भेटी, देल भेटी, देले नारायण देल भेटी. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, देल नारायण देल भेटी, देल नारायण देल हा मस्त भजन चाललं. तुकोबारायांना पाखरांना पाहून असं म्हणे, आतापासून तुम्हीच माझे नातेवाईक. आणि मग त्या कालावधीत तुकोबारायांच्या मुखातून सहजच अभंग निघाला महाराज. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. खूप प्रमाण आहे महाराज द्यायला. सुंदर सुंदर तुकोबारायांचं भजन झालं महाराज. पण सगळं शेत खाल्लं पाखरांनी. तुकोबारायांनी त्यांची पाणी पिण्याची अवस्था खा महाराज. 15 दिवसात पाखरं वजनदार झाली. पाखरांनी उठला जाईना एवढं वजनदार.
तुकाराम महाराज तुकोबाराय म्हणू लागले 1 महिन्याचा सप्ताह आहे, काळजी करू नका, 15 दिवस अजून थांबा. 1 महिन्यात गेलेला सावकार, काळजी करू नका. सावकाराने सांगितले पाखरांची काळजी घ्या, तुम्ही वजनात राहा महाराज, अगदी वजन वाढवा, इथेच राहा. पण सावकाराला खबर गेली महाराज शेत खलास. सावकार आला 15 दिवसामध्ये. अहो तुकोबाराय रागवू लागला. काय हो म्हणे, तुम्हाला शेतावर लक्ष द्यायला लावलं आणि तुम्ही सगळं शेतच खलास केलं म्हणे. म्हणे महाराज आगोपणा काही केला नाही, तुम्ही बोलले पाखरांवर लक्ष द्या, पाखरांवर लक्ष दिलं. अहो लक्ष देणं म्हणजे उडवायचं होतं, त्यांच्या तब्येतीने मोठे करायचे होते म्हणे तुम्हाला. म्हणे तुकोबाराय म्हणे महाराज सरळ होते माझे तुकोबाराय, चपटरपणा नव्हता, चतुर नव्हते तुकोबाराय, म्हणून देवदास बनून राहायचे. म्हणे माझं शेत भरून द्यावं लागेल तुकोबाराय तुम्हाला. म्हणे महाराज किती पोतं होणार होतं. म्हणे मला 20 पोते धान्य होणार होतं म्हणे तुकोबाराय, भरून द्या म्हणे माझं शेत. म्हणे महाराज माझ्या घरामध्ये उंजडभर अन्न नाही हो, माझ्या लेकराबाळांना उंजडभर सुद्धा अन्न नाही, मी तुम्हाला 20 पोते कुठून भरू. सावकार म्हणायला लागला तुमचं घर विका म्हणे, द्या. म्हणे महाराज बायको माहेराला जाऊ द्या, लगेच विकतो, लगेच तुमचं धान्य भरतो. आता त्या जगाचा मालकाला चिंता झाली. अरे तुकोबा येडा, आधीच सगळं लोकांची कर्ज खत बुडवली म्हणे, लोकांकडून घेणं होतं ते घेतलं नाही म्हणे, लोकांना वाटून मोकळा झाला, आणि जे घर आहे पोरं बाळं रोडावर येतील तरी याला चिंता नसेल, म्हणून तो जगाचा मालक म्हाताऱ्याचं रूप घेऊन या ठिकाणी आला दोघांजवळ. सावकार अहो तुकोबा काय झालं म्हणे. सावकार सांगू लागला पहा महाराज म्हणे या व्यक्तीवर सांगायला गेला याचा परमार्थ हा येडा झालाय, पण आपण येडे होऊ का म्हणे. आता तो प्रापंचिक माणूस, त्याला काय समजणार आहे, या जास्त प्रापंचिक लोकांना काय बुद्धी हो महाराज, परमार्थिक माणसांना ओळखत नाहीये लोक. म्हणे शेत भरायचंय. मग हा जगाचा मालक म्हाताऱ्याच्या रूपात म्हणू लागला महाराज अहो जेवढं धान्य आहे ना म्हणे, जेवढे कंस उरलेले त्याच्यातून तुम्ही धान्य काढा. समजा 10 पोते निघाले तर तुकोबाराय 10 पोते भरतील, 5 निघालं तर तुकोबाराय 15 भरतील. कळतोय ना तुम्हाला विषय, कळतोय ना. हां. त्याच्यानंतर सावकाराने सगळे कंस एकत्रित केली, त्याच्यावर मोगरीने धान्य वेगळं करायला लागले. महाराज धान्य वेगळे केले, ज्वारीची पोतं भरायला लागली. 5, 10, 15, 20, 25, 30 असं करत करत 50 पोते भरली महाराज. 50 पोते भरली. एवढे माझे तुकोबाराय समर्थ आहेत, कळाला ना विषय. तुकोबाराय समर्थ आहेत, कळाला ना विषय. माझ्या तुकोबारायांचा संसार लौकिक दृष्टीने दुबळा होता, पण तो जगाचा मालकाची छत्रछाया होती ना. संसाराच्या दृष्टीने किती का नाव ठेना कोणी. संत कबीरदासांचा खूप सुंदर भाव आहे. मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. जे धनवान आहेत त्यांना सांगते संतांचं भाव. जो सुख पायो राम भजन में, वो सुख नाही अमीरी में. मन लागो मेरो यार फकीरी में. कोई कहे रे भगत बन बैठी, कोई कहे रे संसारी. संतांना शिव्या खावा लागतात महाराज. कोई कहे रे भगत बन बैठी, कोई कहे रे संसारी. कोई तो आदर करे हमारो, कोई मुख पर दे देवे गारी. दुनियादारी कुछ भी कहे, हो मैंने करल कन्हैया से यारी. दुनियादारी कुछ भी कहे. ज्यांचं श्याम सुंदर सोबत, त्या सावरिया सरकार सोबत नातं आहे ना महाराज, त्यांना लोकांची चिंता नाहीये. ठेवू द्या किती नावं ठेवतील, करू द्या किती कुठं करायचे. आम्ही देवाचे भक्त आहेत, देवाचे होतो आणि देवाचेच राहणार. तुकोबारायांचा सिद्धांत.
तुकोबारायांना शेत भरून देता आलं एवढे सामर्थ्य तुकोबाराय. मग तुम्ही म्हणाल तुकोबारायांनी मागणं का मागितलं? तर मागणं मागितलं महाराज का? कारण की स्वभाव असतो ज्याचा त्याचा, ज्याचा कुठल्याही प्रकारचा बदलाव होत नाही तो म्हणजे स्वभाव. आधी होता वाग्या दैव योगे झाला पांग्या. आधी होता वाग्या दैव योगे झाला पांग्या. आधी होता वाग्या दैव योगे झाला पांग्या. याचा येडकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. याचा येडकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. ज्यांचा स्वभाव आहे महाराज, स्वभावाला पर्याय नाही, स्वभावाला औषध नाही महाराज. जो आधीपासून कंजूस आहे तो कंजूसच राहणार. जो आधीपासून देवाच्या विरोधात आहे त्याच्या पुढे डोकं फोडा महाराज, बाबा डोकं फोडा, तरी तो देवाच्या चरणांवर जाणार नाही. महाराज या विषयामध्ये एक विषय विसरली, माफ करा. कीर्तनामध्ये फक्त कीर्तनकार आहे म्हणून कीर्तन होत नाही महाराज. सुंदर असं वातावरण आहे, त्या सुंदर अशा वातावरणामध्ये मला या सगळ्यांची साथ आहे. माफ करा. इथे आमचे उपस्थित हरिभक्त पारायण श्री कृष्ण बाबा असतील, आमचे रामदादा असतील, आमचे हरिभक्त पारायण शरद महाराज असतील, आमचे निवृत्ती काका वगैरे असतील, आमचे दादा तुमचं नाव प्रणव महाराज असतील, आमचे विणेकरी बाबा असतील, हरिभक्त पारायण रवींद्र महाराज, चोपदार महाराज असतील. सगळ्यांचे मनापासून आभार. कारण की आता एक भजन झालं त्याच्यामध्ये अगदी कानावर अवतार, तेव्हा आठवण आली की नाही हो आपण कीर्तनात आहोत. टाळकरी वारकरी सगळे मंडळी आहे या ठिकाणी. विठाला आणि सुंदर अशी साथ साऊंड सिस्टमवाले दादांची आणि आमची यूट्यूब चॅनलवाले ज्ञान मंदिरवाले दादा, त्यांचाही मनापासून आभार. हां घेतलं ना चोपदारांचं नाव? ठीक आहे, नावं चुकली असतील क्षमा करा. असं ज्याचा स्वभाव असतो महाराज त्याचा स्वभावात बदलाव होत नाही. एक असतो संतांचा स्वभाव, एक असतो देवाचा स्वभाव आणि एक असतो आपल्यासारख्या साधारण माणसांचा स्वभाव. आपला स्वभाव काय? आपला स्वभाव आहे काहीही विचार न करता काहीही मागत राहणे. दे दे दे. देवाकडे आपण एवढी लिस्ट करून जातो. पोरगा होऊ दे, धन्य मिळू दे, धान्य मिळू दे, धनसंपदा येऊ दे, 4 व्हीलर होऊ दे. स्वभाव असतो महाराज आणि संतांचा स्वभाव असतो काहीही न मागणे. पण एक देवाचा स्वभाव आहे काहीही न मागणाऱ्याच्या पाठीमागे लागून त्याला आग्रह करून त्याला मागण्यावर मजबूर करावा, हा देवाचा स्वभाव. आता माझे तुकोबाराय काय मागतील देवाकडून? समर्थ आहे नाही तुटी कदा कासयाची, समर्थाच्या घरी सकळ संपदा. नाही मागत तुकोबाराय. पण तुकोबाराय वर्षानुवर्षी पंढरपुराला वारीला जात आहे महाराज. ऐका बरं का, खूप सुंदर प्रसंग आहे. वारीला जात आहेत, तो जगाचा मालक खाली मान घालून आहे. माझे तुकोबाराय पाहतात. या ठिकाणी तुकोबाराय सावकार आहेत आणि माझा देव कर्जदार आहे. पण देवाचा चेहरा तुकोबारायांना दिसत नाही. तुकोबारायांचा जीव कासावीस झालेला आहे महाराज. देवा चुकलो का काहीतरी? अहो देवा बघा ना माझ्याकडे, तुम्हाला बघितल्याशिवाय माझा जीवनाचा आनंद नाही आहे. बघा ना, ज्याप्रमाणे अशीच अवस्था वृंदावनातील गोपींची सुद्धा होती महाराज. ज्या वेळेस रासलीला होती ना, मी आत्ता आलेली वृंदावनावरून भागवतचं शिक्षण करायला गेली होती. त्या ठिकाणी रासलीलाचा अजूनसुद्धा पाहिलं ना महाराज, अजूनसुद्धा त्या ठिकाणी गोपींचा
म्हणजे पैंजण असतं, पैंजणचा घुंगरूंचा आवाज आणि श्याम सुंदराचा बासुरीचा आवाज आज सुद्धा वृंदावनात येतो. महाराज नारायणाच्या गादीवर आहे, आज सुद्धा आवाज येतो. ज्या वेळेस देव परमात्मा निघून गेले होते त्यानंतर त्या गोपिकांच्या मनातली जशी तळमळता होती तशी तळमळता तुकोबरायांच्या मनात आहे. भाव आहे सुंदर. हरिवीन रहिया न जाए जीरा, हरिवीन रहिया न जाए जीरा, कब की थाड़ी देखे क्या मेरे लाला कवन चुकी भई, क्या मेरे मोहन कवन चुकी भई, कागरु सैलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. रुसला का देवा? देव काहीच बोलले नाही. परत दुसऱ्यांदा आले वारीला. त्यावेळेस देव भगवान परमात्मा तुकोबरायांकडे पाहत होते. तुकोबरायांना आश्चर्य वाटले. हा देवा, तुम्ही बघायचे नाही, आज कसं काय माझ्याकडे बघताय हो? देव म्हणाले बघतोय. उद्देश काय? देव म्हणे तुकोबराय, मला एक आस लागलेली आहे की तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागा हो. तुकोबराय, मागण्याची आस पाहे मुका करे, 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 चिंतिल्या रोकले महाराज, चिंतिल्या रोकले महाराज, मागण्याची आस पाहे मुका करे, मागण्याची आस पाहे मुका करे. वा, खूप गोड प्रमाण महाराज. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. अहो काहीतरी मागा तुकोबराय. अनेक लोक अनेक अपेक्षा घेऊन येतात, मी त्यांच्याकडे पाहतही नाही. तुम्हाला हात जोडून सांगतो काहीतरी मागा महाराज. तुकोबराय म्हणाले, देवा तुझा सुताईचा तळा सुद्धा नको मला. तू का म्हणे तुझी न लगे धतोडे, मला काहीच नको, तुझं मला काहीच नको देवा. पण देवाला राग आला महाराज फार. देव म्हणतो, हा असं काय म्हणता तू तुकोबराय, तुम्ही माझा सुताईचा तळा सुद्धा नको ना तुम्हाला? का म्हणून तुम्ही दरवर्षी वारी करतात हो? का म्हणून तुम्ही दरवर्षी माझ्याजवळ येतात? येतच जाऊ नका. 8 वर्ष तुमच्या 8 पिढींपासून माझ्यावर कर्ज चढलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, अहो देवा असं कसं? तरी आहे आवडी दर्शनाची. मला तुमच्या दर्शनाची आवडी आहे म्हणून मी येतो. आणि तसं पण माझ्या नावामध्ये राम आहे, तुका राम. ज्या प्रकारे भगवान प्रभू रामचंद्रांनी वडिलांची रीत जाणून मर्यादाचं उल्लंघन केलं नव्हतं, तसं मी सुद्धा वडिलांची रीत जाणेल. मागणे काही अमानुचित वडिलांची रीत सर्वांनी एकदा. अगदी गोड वातावरण. वा, खूप सुंदर साथ आहे महाराज. अशी साथ राहिली म्हणजे खूप आनंद वाटतो कीर्तन करायला. आणि कीर्तनाचा खरा आनंद हाच, आपल्या वारकरी लोकांचा तर आनंद हाच, दुसरा काहीच. तर तुकोबराय सांगतायत, जसं राम प्रभू आहेत ना, त्यांच्या बरोबरीचा नाही पण त्यांचं आचरण आपण जीवनात आणणं आवश्यक आहे महाराज. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण
प्राण जाए पर वचन न जाई. हा, जसं रामचंद्रांची रीत आहे तशी माझी पण आणि तुकोबराय सांगायला लागले, देवा तुमचं सुंदर मुख सांगू का महाराज तुम्हाला, खूप सुंदर आहे प्रसंग. तुकोबराय दरवर्षी देवाजवळ येतात फक्त आणि फक्त देवाचं मुखमंडल पाहायला. विचार करा महाराज, साधारण देवाची मूर्ती पाहिली ना आपण, किती गोड वाटते देवाची मूर्ती. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. कानी कुंडल मकराचा, कानी कुंडल मकराचा, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रुक सावळे सुकुमार. वा वा वा. खूप सुंदर देवाचं रूप आहे. तुम्हाला माहिती का देवाचं रूप, तुम्ही वृंदावनाला एकदा जा महाराज. पंढरपूर तर जातोच आपण, वृंदावनाचे संत एवढे पागल ना महाराज. ज्या प्रकारे एखादी हीर रांझाची स्टोरी कशी असते, हा त्या प्रकारे तिथले संत आणि माता भगिनी एवढ्या येड्या झालेल्या आहेत देवासाठी. समोर देवाची मूर्ती आपल्याला वाटते महाराज मूर्ती, त्यांना मूर्ती वाटत नाही, त्यांना साक्षात देव वाटतो. आणि श्याम हमें वृंदावन में, एक बार बुला ले श्याम हमें वृंदावन में, एक बार बुला ले श्याम हमें वृंदावन में, एक हरि बोल श्री राधे. मधुबन वन में, वृंदावन में मधुबन वन में, वृंदावन में मधुबन वन में, हमें तेरा मुरली का ज्ञान, हमें वृंदावन 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 में, वृंदावन में, हा वृंदावनामध्ये कसं आहे महाराज, लागे वृंदावन को आली माने, लागे वृंदावन को. सांगू का वृंदावनामध्ये काय आहे, हर घर तुलसी ठाकुर सेवा, हर घर तुलसी ठाकुर सेवा, दर्शन गोविंद जी को आली मने, लागे वृंदावन को. हो लागे वृंदावन को आली मने, लागे वृंदावन को. जास्त वर्णन करणार नाही महाराज, करायला गेली तर कीर्तन इथेच थांबून जाईल. भाव आहे खूप गोड. तिथले संत म्हणतात, सिर मुकुट मोर का मेरे चित चोर का, ये नैना नैना नैना, ये नैना नैना नैना, ये नैना मेरे श्याम के कटीले है कटार से, ये नैना मेरे श्याम के कटीले है कटार से. हा, इतकं गोड वर्णन करतात महाराज. येडा जो वृंदावनाला जाईल तो पागलखाना आहे, तो वेडा होऊनच येईल तिकडून. पागलखाना है वृंदावन, पागलों की बस्ती महाराज. वहां पे चतुर लोगों का काम नहीं है, पागलों की बस्ती है. देवाचं सुंदर स्वरूप
पाहण्यासाठी तुकोबाराय पंढरपुराला येत आहेत. देवाचं स्वरूप खूप सुंदर आहे महाराज. बर्हापीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशं वैजयंती मालम रंध्राण वेणोरधरसूदया पुरयन गोपवृंदे वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्तिः वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलादरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखात् दर्बेन्द नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने. विठ्ठला प्रसंग काय चालू होता. एवढं सुंदर रूप तुकोबाराय देवाचं बघायला पंढरपुराला यायचे. त्यानंतर देवाने एवढ्या विनंत्या केल्या. त्यानंतर तुकोबाराय हो म्हटले. मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. देव तू विनंत्या करतो, तुझं हृदय दुखू नये म्हणून तुझ्या जवळून काहीतरी मागतो. देव म्हणाले अहो हेची देगा पांडुरंगा म्हणजे नेमकं काय. अभंगाचं पहिलं चरण. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायी नावडी हेची सर्व माझी जोडी.